नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. नुकतेच भाजपामध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची गाडी मराठा आंदोलकांनी सोमवारी सकाळी कोडा येथे अडवल्यानंतर सोमवारी रात्री मुदखेड तालुक्यातील माळकोटा येथे त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची ही गाडी अडवण्यात आली. त्यांना मोठा रोषाला सामोरे जावे लागले. नुकतेच भाजपामध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. तर सोमवारी सकाळी अशोक चव्हाण येथे अर्धापूर तालुक्यात त्यांच्याच मतदारसंघात असलेल्या कोडा येथे प्रचार बैठकीला गेले होते. मात्र गावात त्यांना येण्यास मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. त्यांची गाडी अडवली. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना परत जावे लागले. याच दिवशी रात्री त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांच्याच भोकर मतदारसंघातील मुदखेडा तालुक्यातील माळकोटा येथे एका बैठकीसाठी जात होत्या. गावात त्यांची गाडी येताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि गावात येण्यास त्यांना मज्जाव केली. यावेळी मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा अशी घोषणा युवक व नागरिकांनी दिल्या. यामुळे एकच गोंधळ उठला. त्यामुळे अमिता चव्हाण यांना तेथून परत जावे लागले. आंदोलकांची रोष पाहताच तेथे एकच गोंधळ उठला. मराठा आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करून अमिता चव्हाण यांना गावातून येण्यास मज्जाव केली. प्रचंड घोषणाबाजी व युवकांचा मोठा समुदाय यावेळी उपस्थित होता. चव्हाण पत्नी व पतीसह एकाच दिवशी मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. याची चर्चा संबंधित दिवसभर सुद्धा होती. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.